मी रवींद्र मधुकरराव गिमोणकर, राहणार नागपूर. कृषी क्षेत्रातील समस्या व संविधानिक उपाययोजना या विषयावर मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. भारत एक कृषीप्रधान देश आहे. खरं तर ईश्वराला पहाटे पहाटे पडलेलं एक स्वप्न म्हणजे भारत. सर्वच प्रकारच्या विविधता फक्त भारतात आणि भारतातच बघायला आणि अनुभवायला मिळतात. आपल्या देशात शेती ही वरिष्ठ तर नोकरी ही कनिष्ठ मानली जायची. जमीन जितकी जास्त तितका तो वजनदार आणि श्रेष्ठ मानला जायचा. वेगवेगळ्या प्रांतातील कसदार जमिनीतून जीवनसत्वयुक्त रसदार उत्पादन व्हायचं. सारा देश या अन्नधान्यावर आनंदानं जगत होता. एवढंच नव्हे तर पशुपक्षी सुद्धा संतुष्ट होते. लाल बहादूर शास्त्री यांनी तर नाराच दिला होता, जय जवान जय किसान. देशाच्या विकासासाठी जवानांचा त्याग हा जेवढा महत्त्वाचा असतो, किंबहुना त्याच त्यागा एवढा त्याग शेतकऱ्यांचा सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणूनच बळीराजाला आणि कृषी क्षेत्राला आपल्या भारत देशात एक विशेष असं महत्त्व आहे. हळूहळू काळ बदलला, वेळही बदलली. लोकसंख्या आणि इतरही गोष्टी वाढल्यानं शेत जमिनींचा भाग निवासी घराकरता उपयोगात येऊ लागला. विज्ञानाच्या प्रगतीमुळं वेगवेगळ्या रासायनिक खतांचा भरणा झाला. कमी जागेत भरपूर उत्पादन घेण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आणि माणूस पैशाकडे जास्त धाव घेऊ लागला. पशुपक्ष्यांसाठी शेतातील देण्याचा वाटा तो टाळू लागला. जंगलांचीही कत्तल सुरू झाली आणि माणूस अप्पलपोटा बनला. मध्यंतरीच्या काळात सुधारणावादी चळवळींचा परिणाम होऊन अंधरूढी आणि अंधश्रद्धा काही प्रमाणात कमी तर झाल्या, पण त्याचवेळी श्रद्धांना अंधश्रद्धा बनवण्याचाही प्रयत्न झाला. आपापसात गुण्यागोविंदानं नांदणारे चातुर्वर्ण आता एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. शक्तिशाली वर्ग दुर्बलांवर अन्याय करू लागला. अशा परिस्थितीत शिक्षणाचं महत्त्व जाणून काही देशभक्त महामानवांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध मानून ते समाजास देणं सुरू केलं. पाहता अशा या महामानवांची संख्या भरपूर आहे. शिवाजी महाराज, गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर, ज्योतिबा फुले, भीमरावजी आंबेडकर, पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे त्यापैकी काही संत आहेत. याच काळात संविधानाचा जन्म झाला. हैवानत्वाकडे झुकणारा मनुष्य आता मानवतेकडे झुकू लागला. शिस्तप्रिय नियमबद्धता प्रत्येक क्षेत्रात आली आणि हीच नियमबद्धता कृषी क्षेत्रातही आली. कसेल त्याची जमीन, इस्टेटीतला समान हिस्सा, 7/12 लेखन, याचबरोबर पिकांसंबंधी कर्ज, परतफेड, बी बियाण्यांची तरतूद, पीक विक्री अशा कितीतरी बाबींचा संविधानामध्ये अंतर्भाव झाला. आज आपण आदिवासीकडून कुठल्याही बळजबरीनं त्यांची जमीन विकत घेऊ शकत नाही. कायद्यानं सर्वांना उचित असं संरक्षण मिळालेलं आहे. सकारात्मक पद्धतीनं आपण संविधानिक उपाययोजनांचा कृषी क्षेत्रातील उत्पादनासाठी विचार करता या सर्व योजना वरदान ठरतील, परंतु या योजनांचा उपयोग केवळ मी आणि माझा परिवार एवढ्यापुरताच जर मर्यादित केला तर या योजना शाप देखील ठरू शकतात. खरं तर परिवर्तन हा संसाराचा नियमच आहे. तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला लागू आहे. मग कृषी क्षेत्र त्यातून कसं सुटेल बरं? आजच्या वर्तमान काळात शेतकऱ्यांसमोर खूपशी आव्हानं आहेत. त्यात काही आर्थिक असतील, काही सामाजिक असतील, तर काही राजकीय सुद्धा असतील. महागाईमुळे शेतकऱ्यांना बी बियाणं, मजुरी यांचं नियोजन कदाचित कठीण असेल. राजकीय परिस्थितीनुसार कर्जाची सरसकट परतफेड किंवा माफी शक्य नसेल.
परंतु तरीही शेतकऱ्यांना शेतात राबणं हे तर क्रमप्राप्तच आहे. मग रडत रखडत राहण्यापेक्षा आपल्या पारंपरिक पद्धतीत योग्य तो बदल करणं गरजेचं नाही का? यासाठी संविधानानं बी बियाणं त्याच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी सर्व प्रकारचा काळा बाजार बंद केलेला आहे. खतांचे वाटप अगदी शेताच्या धुऱ्यापर्यंत सुरू केलेले आहे. शेतपंपावर, विजेवर सोयी सवलती जाहीर केल्या. हे सर्व संविधानामुळं घडून आलेलं आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांचा त्रास होऊ नये म्हणूनच शासन शेतकऱ्यांचा माल योग्य हमी भावात विकत घेते. तसेच पुरामुळं आणि नापिकीची परिस्थिती निर्माण झाली तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतमालाची भरपाई सुद्धा दिली जाते. फार पूर्वी शेतकरी आपल्या जमिनीत पिकांची सडलेली मुळं तशीच ठेवत. जमिनीतील काही परजीवी कीटक त्या सडल्या मुळांवर जगत असत आणि नवीन पिकांना काहीही धोका नसे. ती सडलेली मुळं हल्ली शेतकरी काढून टाकतात. ती मुळं काढून टाकल्यामुळं ते कीटक उभे पीक फस्त करतात. तसेच समजा आपण भाज्या लावतो आहे तर एकाच प्रकारची भाजी न लावता वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जर लावल्या तर ते कीटक कोणत्या तरी एकाच भाजीच्या प्रकाराकडे आकृष्ट होतील आणि बाकी भाज्यांचं संरक्षण होण्यास मदत मिळतं. अशाच प्रकारे शेतकरी बंधू केवळ पांढरा कापूसच आजपर्यंत काढत आलेला आहे. परंतु याऐवजी जर रंगीत कापूस घेण्याचा प्रयत्न केला तर हा प्रयत्न त्याच्या फायद्यात पडू शकतो. संविधानानुसार कसेल त्याची जमीन हे जरी खरं असलं तरी शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करणं हे तर आपल्या हातात आहे. भारतीय संविधानाने कृषी क्षेत्रातील असणाऱ्या मूळ लोकांना म्हणजे आदिवासी समुदायाला तर असं कवचच पांघरलेलं आहे की जे ब्रह्मदेवाहूनही ब्रह्मकवचाहूनही श्रेष्ठ आहे. संविधानानुसार कोणत्याही आदिवासी बांधवाची जमीन कुणालाही बळजबरीनं म्हणा, बक्षीस म्हणून म्हणा किंवा कोणत्याही स्वरूपात हडपता येणार नाही. आणि यदाकदाचित जर कोणी हे दुस्साहस केलंच तर त्याला मात्र जेलची हवा खावी लागते, ते दंडनीय अपराध केला म्हणून. थोडक्यात काय तर कृषी क्षेत्रासाठी भारतीय संविधान हे वरदान स्वरूप ठरलं आहे. तरीही शेती करणाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला योग्य तो वापर करून त्याचा उपयोग जर सर्व देशाच्या उपयोगासाठी करून जर स्वतः त्यागमय वातावरण निर्माण केलं तर आजही शेती सर्वश्रेष्ठ आणि नोकरी कनिष्ठ असा काळ येऊ शकतो आणि तेव्हाच शेतकऱ्याला बळीराजा हे नाव सार्थ ठरू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद.